औदुंबर हा एक केवळ वृक्ष नाही, हा आहे दत्तगुरूंचं जिवंत स्वरूप. औदुंबर वृक्ष, ज्याला पृथ्वीवरील कल्पवृक्ष म्हणतात. एकेकाळी हिरण्यकश्यपू नावाचा एक बलवान दैत्य होता. त्याने कठोर तप करून ब्रह्मदेव यांच्याकडून अद्भुत वरदान मिळवलं होतं. त्याचा मृत्यू ना देव, ना मानव, ना घरात ना बाहेर, ना दिवसा ना रात्री असा होणार होता. आणि या वरदानामुळे तो अत्यंत अहंकारी झाला होता. पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा मात्र श्री विष्णू यांचा अखंड भक्त होता. हिरण्यकश्यपूने त्याला खूप छळलं, पण प्रत्येक वेळी देवाने त्याचं रक्षण केलं होतं. एके दिवशी हिरण्यकश्यपूने विचारलं की तुझा देव कुठे आहे? प्रल्हाद शांतपणे म्हणाला की देव सर्वत्र आहे. हिरण्यकश्यपूने खांब दाखवून विचारलं की या खांबात आहे का? तेव्हा प्रल्हाद हो म्हणाला आणि अचानक खांब फुटला. त्यातून प्रकट झाले नरसिंह, अर्धा सिंह आणि अर्धा मानव, उग्र भयंकर रूप. संध्याकाळी उंबरठ्यावर नरसिंहाने हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवर ठेवून त्याचा अंत केला. पण त्या दैत्याच्या शरीरात असलेलं विष नरसिंहाच्या नखांमध्ये शिरलं. त्यांच्या नखांना असह्य दाह होऊ लागला. तेव्हा महालक्ष्मी पुढे आल्या आणि त्यांनी औदुंबराची पिकलेली फळं आणली आणि म्हणाल्या, स्वामी, ही फळं स्पर्श करा. नरसिंहाने नख त्या फळात खुपसली आणि क्षणात त्यांचा दाह शांत झाला. प्रसन्न होऊन त्यांनी औदुंबर वृक्षाला वरदान दिलं की तू पृथ्वीवरील कल्पवृक्ष होतील आणि तुझी पूजा करणाऱ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. अपत्य प्राप्ती होईल आणि दुःख नाहीसं होईल. काळ पुढे सरकला आणि पृथ्वीवर अवतार घेतला श्री गुरु नृसिंह सरस्वती. ते नेहमी औदुंबर वृक्षाखाली बसून साधना करत असत. नरसिंह मंत्राचा जाप करत असत आणि औदुंबराची शीतलता त्यांना अत्यंत प्रिय होती. ते अमरेश्वर येथे राहत होते. दररोज मध्यान्ही 64 योगिनी येऊन त्यांची पूजा करत असत. एके दिवशी गंगानुज नावाच्या शेतकऱ्याने पाहिलं की श्रीगुरु नदीत उतरले आहेत आणि नदीचं पाणी 2 भागात दुभागलं. मध्ये रस्ता तयार झाला. गंगानुज त्यांच्या मागे गेला आणि त्याला दिसली ती रत्नांनी सजलेली दिव्य नगरी. तेथे देवकन्या आरती घेऊन आल्या. श्री गुरूंची षोडोपचार पूजा केली. गंगानुज नम्रपणे म्हणाला की स्वामी, आपणच परमेश्वर आहात, मला शरण घ्या. श्री गुरु म्हणाले, आजपासून तुझं दारिद्र्य संपलं, सर्व इच्छा पूर्ण होतील, पण हे रहस्य लगेच कोणाला सांगू नकोस. तेव्हा तो श्री गुरूंचा निस्सीम भक्त बनला आणि एक दिवस त्याने काशी प्रयाग पाहण्याची इच्छा व्यक्त केली. श्री गुरूंनी योगशक्तीने त्याला एका दिवसात काशी, प्रयाग आणि गया ही तीर्थक्षेत्र दाखवली आणि शेवटी श्री गुरु गुप्त झाले. पण त्यांनी वचन दिलं की मी सदैव औदुंबरात वास करीन आणि जेव्हा इच्छा होईल तेव्हा तिथे येईन. आणि त्यांनी आशीर्वाद दिला की औदुंबराखाली जप करणाऱ्याचे पाप, दुःख, रोग आणि भीती नष्ट होईल. म्हणूनच हा औदुंबर केवळ वृक्ष नाही, तर तो आहे दत्तगुरूंचं जिवंत स्वरूप. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये जय गुरुदेव नक्की लिहा आणि अशाच भक्तिमय कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री गुरुदेव दत्त.